हाय फ्रेंड्स, फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि तेही फक्त 2 महिन्यांमध्ये. ते कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. माझी पूर्ण यूट्यूब जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत, माझ्याकडून 5 चुका झाल्या होत्या. या 5 चुका मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या चुकांमधून शिकून तुम्ही तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करू शकता. हाय फ्रेंड्स, मी रुपाली. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी आणि त्यासोबतच मी केलेल्या 5 चुका सांगणार आहे. त्या चुकांमधून तुम्ही शिकायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही यूट्यूबबद्दलची सर्व माहिती गोळा करा. चॅनल ओपन कसं करायचं, फर्स्ट ब्लॉग कसा करायचा, व्हिडिओज बनवायच्या कशा, त्या अपलोड कशा करायच्या, डिस्क्रिप्शन टॅग्स कसे लावायचे, काही सेटिंग्स असतात, कोणत्या सेटिंगला येस करायचं आहे, कोणत्या सेटिंग्सला नो करायचं आहे. ही सर्व स्ट्रॅटजी पहिले शिकून घ्या. व्हिडिओज बघा आणि त्यानंतरच चॅनल ओपन करा. सर्व विचार करून, सर्व प्लॅनिंग करून चॅनल ओपन करा. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा कंटेंट. तुमच्या ज्या स्किल्स असतील, तुमच्यातल्या ज्या कला आहेत, त्यातून लोकांना काहीतरी शिकायला मिळायला हवं असा कंटेंट बनवा की तो महत्त्वपूर्ण असावा. लोकांना तो पाहताना त्यातून काहीतरी ज्ञान मिळेल. तुमच्या कंटेंटची व्हॅल्यू यूट्यूबला आणि लोकांना दिसायला हवी. मी सर्वात पहिली चुकी हीच केली होती की मी यूट्यूबबद्दल कोणतीही माहिती घेतली नव्हती. बस चॅनल ओपन कसं करायचं ते पाहिलं होतं. चॅनल मी सुरू केलं, त्यानंतर व्हिडिओज बनवत गेले आणि अपलोड करत गेले. बस एवढंच नॉलेज मला होतं. बाकी मी यूट्यूबचं काहीच नॉलेज घेतलेलं नव्हतं. ही सर्वात पहिली चूक माझी होती. मी फक्त व्हिडिओज बनवत होते आणि अपलोड करत होते. वॉच टाईमकडे माझं लक्ष बिलकुल नव्हता. तुम्ही असा कंटेंट बनवा की ज्यातून लोकांना काहीतरी मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल, काहीतरी शिकता येईल. जसं की कुकिंगच्या व्हिडिओज आहेत, त्यामध्ये लोक बघून जेवण बनवतात, स्वयंपाक बनवतात. दुसरी गोष्ट माझ्या धार्मिक व्हिडिओज आहेत, तर धार्मिक व्हिडिओज ऐकून मानसिक शांती मिळते, एक आनंद मिळतो. जेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो, दुःखी असतो, तेव्हा देवाची गाणी ऐकल्यानंतर किंवा भजन जप वगैरे केल्यानंतर आपल्याला एक मानसिक शांती मिळते. तर धार्मिक व्हिडिओजनी ती आपल्याला मिळते. माझे वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आहेत, ते ब्लॉग्स ऐकून लेडीजना मोटिवेशन मिळतं किंवा अजून काहीतरी शिकता येतं. असे माझे सर्व ब्लॉग्स आहेत. माझं मिक्स कंटेंट आहे, पण सर्व व्हिडिओज, माझे सर्व ब्लॉग्स इन्फॉर्मेटिव्ह आहेत, ज्यातून लोकांना काहीतरी मिळतं आणि काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझं चॅनल साधारण 20-22 जूनच्या दरम्यान सुरू केलं होतं. तेव्हापासून मी कंटिन्युअसली माझ्या व्हिडिओज, रेसिपीजचे व्हिडिओज बनवत होते आणि अपलोड करत होते. माझ्या चॅनलचं त्यावेळी नाव होतं अलिबाग स्पेशल रेसिपीज. माझं फक्त रेसिपीचं चॅनल होतं आणि सुरुवातीला आपण खूप एक्सायटेड असतो. आपल्या व्हिडिओज कधी बनवतोय, आपण कधी व्हिडिओज बनवतोय आणि कधी अपलोड करतोय असं आपल्याला वाटत असतं. तर मी सुद्धा तेच करायचे. व्हिडिओज बनवली की लगेचच अपलोड करायचे. जेव्हा कधी माझा व्हिडिओज तयार होईल तेव्हा लगेचच मी तो अपलोड करायचे. त्यासाठी मी कोणताही टाईम सेट केला नव्हता. ही माझी दुसरी चूक होती. तर तुम्ही तुमच्या व्हिडिओज अपलोड करण्यासाठी एक टाईम सेट करा. सकाळी 11, सकाळी 10 किंवा संध्याकाळी जो काही तुमचा मोकळा वेळ असेल, जो टाईम तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असा टाईम तुम्ही सेट करा आणि त्या टायमाला तुमचा व्हिडिओ अपलोड करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आधीच ठरवा की तुम्हाला किती टाईम मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पर डे व्हिडिओ बनवणार आहात की वीकली बनवणार आहात की वीकली 2 किंवा 3 व्हिडिओज बनवणार आहात, हे ठरवा. तुमचे वार डिसाईड करा की तुम्ही सोमवारी व्हिडिओ अपलोड करणार आहात किंवा मंगळवारी व्हिडिओ अपलोड करणार आहात आणि त्या वारांना तुमचे व्हिडिओ अपलोड व्हायलाच हवेत. तुम्ही मध्ये गॅप घ्यायची नाही आहे. जशी आपण शाळेत हजेरी लावायचो
त्याप्रमाणे यूट्यूबवर आपली हजेरी इम्पॉर्टंट असते. यूट्यूब पाहत असते की आपण किती रेग्युलर आहोत, आपण किती रेग्युलर आपल्या व्हिडिओज अपलोड करतोय आणि किती मेहनत करतोय. हे सर्व यूट्यूबचे अल्गोरिदम बघत असते आणि त्याचप्रमाणे ते आपल्या व्हिडिओजना प्रमोट करत असते. त्यामुळे नित्यनेमाने आपले काम कंटिन्यू ठेवत राहा. माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी 2 महिने कंटिन्युअस नित्यनेमाने व्हिडिओज अपलोड करत होते आणि त्यानंतर आम्ही गणपतीच्या सुट्टीसाठी 1.5 महिना घरी गेलो होतो. त्या 1.5 महिन्यात मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. गणपतीमध्ये घरी पाहुणे वगैरे येत असतात, त्यामुळे मला असा रिकामा असा वेळ मिळालाच नाही. त्यामुळे मी एकही व्हिडिओ अपलोड केली नाही. तर तुम्ही असे करू नका. तुम्हाला जेवढा वेळ मिळेल, जेवढा आणि जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. ही माझी 3री चूक होती की माझ्या रुटीनमध्ये चेंज झाल्यामुळे मी ते करू शकले नाही. त्यानंतर आम्ही 1.5 महिना झाल्यानंतर आम्ही इकडे पुण्यात रिटर्न आलो. आल्यानंतर मध्ये 1.5 महिन्याचा गॅप झाल्यामुळे पुन्हा मला ते काम हातात घेण्याची इच्छाच राहिली नाही. मी 1.5 महिना काहीच केले नाही. हा नंतरचा 1.5 महिना जो मी वेस्ट घालवला, ही माझी 4थी चूक होती. तर आपण आपल्याला व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत हे बघून डिमोटिवेट होऊन जायचं नाही आहे. पेशन्स ठेवायचा आहे. यूट्यूबर बनण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पेशन्स. आपल्याकडे खूप सारा पेशन्स असायला हवा. व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर्स वाढत नाही म्हणून हिरमसून जाऊ नका. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. त्यानंतर 1.5 महिना झाल्यानंतर मला पुन्हा असं वाटायला लागलं की आपण काहीतरी करायला हवं. घरात बसून खूपच कंटाळा येतोय, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. असं करून पुन्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण पुन्हा आपलं यूट्यूब चॅनल सुरू करूया. त्यावेळी माझ्या डोक्यात हा सुद्धा विचार आला की हे चॅनल मी डिलीट करते, कारण या माझ्या चॅनलची ग्रोथच होत नाही आहे. फक्त 129 सबस्क्रायबर्स होते आणि वॉच टाईम तर मी पाहिलाच नव्हता. साधारण 50 ते 100 तास वॉच टाईम इतकाच असणार, याच्यापेक्षा जास्त असूच शकत नाही. आणि माझे सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत, व्ह्यूज वाढत नाही आहेत, तर हे चॅनल डिलीट करून मी पुन्हा दुसरं चॅनल सुरू करावं का असं मला वाटत होतं. पण पुन्हा मी असा विचार केला की मी 2 महिने जी मेहनत घेतली, दिवस रात्र मी रेसिपीज बनवून व्हिडिओज बनवत होते आणि अपलोड करत होते, ही सर्व मेहनत माझी फुकट जाईल जर मी हे चॅनल डिलीट केले तर. त्यामुळे पुन्हा मी असा विचार केला की नाही, आपण जे काही करायचं ते याच चॅनलवर करायचं, हेच चॅनल ग्रो करायचं. मी असा विचार केला की माझ्यामध्ये जे स्किल्स आहेत ते आपण सर्व बाहेर आणूया. मग मी माझ्या कंटेंटमध्ये थोडासा चेंज केला. पहिले मी फक्त रेसिपीचंच अपलोड करायचे, तर त्यानंतर आता मी सर्व प्रकारचे कंटेंट्स बनवते. म्हणजे माझं मिक्स कंटेंटवालं चॅनल झालं आहे. त्यामध्ये मी कुकिंग असो, माझे वेगवेगळे स्किल्स आहेत ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते. परत तसेच माझ्या धार्मिक व्हिडिओज आहेत, त्या ऐकून आपल्याला मानसिक शांती मिळते. आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आहेत, तसेच ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत. तर आपल्याला फिरायला जायचं असतं तेव्हा आपल्याला माहितीची गरज असते, तर त्यासाठी मी ट्रॅव्हल ब्लॉग बनवले आहेत, जेणेकरून मी तुम्हाला तिथल्या जागेची माहिती देऊ शकते. तसेच मी लेडीजसाठी मोटिवेशनल ब्लॉगसुद्धा बनवते. या माझ्या सर्व मिक्स कंटेंटला सूट होईल असं नाव मी माझ्या चॅनलला ठेवलं आहे. माझ्या चॅनलचं नवीन नाव आहे क्रिएटिव्ह रुपाली. म्हणजे माझी सर्व क्रिएटिव्हिटी तुम्हाला या चॅनलवर दिसते, म्हणून मी या चॅनलचं नाव क्रिएटिव्ह रुपाली असं ठेवलं आहे. मी आधी कॅमेऱ्याच्या समोर येत नव्हते, आता मी कॅमेऱ्याच्या समोर यायला लागले आहे. तर कॅमेऱ्याच्या समोर येऊन मी माझा पहिला व्हिडिओ बनवला होता. तो होता कात्रज झूलॉजी पार्कमधील माझा अनुभव. या व्हिडिओपासून माझी खरी यूट्यूब जर्नी सुरू झाली आणि माझ्या यूट्यूब जर्नीला नवीन सुरुवात मिळाली. मी 10 नोव्हेंबरला हा व्हिडिओ बनवला होता. 10 नोव्हेंबरपासून आज आहे 22 जानेवारी. फक्त 2 महिने लागले. या 2 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं.
माझा 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला, 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. त्यातही माझी चूक झाली. तर माझे लाईव्ह स्ट्रीम करताना चूक झाली नसती तर माझा 4000 वॉच टाईम 1 ते 1.5 महिन्यामध्येच कवर झाला असता. त्या चुकीमुळे मी ते बघितलेच नाही की माझ्यातून ही चूक होते आहे. त्यामुळे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओज अपलोडिंगमध्ये स्टक राहिल्या आणि त्यामुळे मला तो वॉच टाईम मिळाला नाही. त्यामुळे मला हे 2 महिने लागले, नाहीतर अजून लवकर मॉनिटाईज झालं असतं. तर 4000 तास वॉच टाईम पूर्ण कसा करायचा यासाठी मी खास एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि ती स्ट्रॅटेजी वापरून तुम्हीसुद्धा 1 ते 1.5 महिन्यामध्ये 4000 तास नक्कीच कवर करू शकता. तर माझी खरी यूट्यूब जर्नी 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि नोव्हेंबर ते जानेवारी या 2 महिन्यांमध्ये माझं वॉच टाईम आणि माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झाले. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर तुमचे जे कंटेंट्स बनवाल ते ओरिजिनल बनवा, त्याच्यामध्ये स्वतःची मेहनत असू द्या आणि लोकांना त्याच्यातून काहीतरी ज्ञान मिळायला हवं असे कंटेंट्स बनवा. तर अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. मी ज्या चुका केल्यात त्या चुका तुम्ही करू नका आणि ह्या चुका न करता तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुमचा प्रवास चालू ठेवा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.